तृतीय खंड भाग पहिला. धम्मामध्ये बुद्धाचे स्थान. भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानत होता. शिवाय तो आपणाला देवपुत्र मानत होता. माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही, अशी ख्रिस्ताची अट होती. अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रणेता आणि देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले. इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर म्हणजेच प्रेषित मानत होता. याशिवाय तो असंही मानत होता की माणसाने 2 अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात किंवा मुक्ती नाही. इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम महम्मदास देवाचा प्रेषित मानला पाहिजे. इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असं मानलं पाहिजे. इस्लाम धर्मात वरील 2 अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे. मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे महम्मदाने आपणा स्वतःला इस्लाम धर्मात स्थान निर्माण केले आहे. भगवान बुद्धांनी मात्र अशी अट कधीही घातली नाही. शुद्धोदन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत या पलीकडे स्वतः संबंधी ते अधिक काही म्हणत नव्हते. येशू ख्रिस्त आणि महम्मद पैगंबर यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली, मोक्षाच्या मार्गात आपले विशेष महत्त्व सांगितले, तसे भगवान बुद्धांनी केलेले नाही. यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. पहिली बुद्ध संगीती ही बुद्धांच्या निर्वाणानंतर लगेचच भरवली गेली हे आपणा सगळ्यांना माहीत आहे. या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचे रहिवाशी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर अशा निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते. पण अध्यक्ष काश्यपने काय केले? त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला, हे बरोबर आहे का? ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्यावेळी काश्यप त्या प्रश्नावर अधिक चर्चा न होऊ देता तो प्रश्न तिथेच संपवी. त्यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले, हे बरोबर आहे का? संगीतीने होकारात्मक उत्तर देतात त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढवता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी. या पठणानंतर वस्तुतः काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या विशेष घटना कथन करण्याची आज्ञा द्यायला हवी होती. पण काश्यपने असे काहीच केले नाही. त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ 2 प्रश्नांचीच कर्तव्य आहे. काश्यपाने भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धांचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते. भगवान बुद्धांच्या जीवनावरील या सगळ्या घटनांचे संकलन करण्याचे काश्यपला का सुचले नसावे? केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही. याचे उत्तर म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या धम्मशासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या 2 अगदी अलग गोष्टी आहेत. भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानत होते. त्यांचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्याला त्यांनी दिलेला नकार. 2-3 वेळेला त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले. धम्म हाच आपला उत्तराधिकारी असे त्यांनी प्रत्येक वेळी उत्तर दिले. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे. धम्माची सत्ता चालवायास प्रत्येक वेळी संस्थापकांचे नाव घेणे आवश्यक भासत असले तर तो धम्मच नव्हे. धम्म आणि त्यातील आपले स्थान याविषयी भगवान बुद्धांचा दृष्टिकोन
अशा प्रकारचा होता. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. तो म्हणे, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, पण भगवान बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषितांच्या मार्फत पाठवलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असं म्हणतात. प्रेषिताचं काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानत असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका होते. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसत आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करत असत. अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवान बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्माला येतो त्याच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टनिष्ठ वळण याच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजन रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणारा आहे. भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता. मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो. आपले हे मत मोग्गलान या ब्राह्मणाला खालील सूक्ताने भगवान बुद्धांनी स्पष्ट करून सांगितले. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात उतरले होते. नंतर मोग्गालान हा गणक ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यानंतर तो गणक मोग्गालान तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौकी 4 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशा तऱ्हेचे प्रगतशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते का? भगवान बुद्ध उत्तरले, होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊया. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम लागून पहिला धडा देतो. नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याचप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात, बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवीने स्वतःला संयमित कर. प्रतिमोक्षाचे नियम पाळत जा. सदा संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. हे सगळे शिकल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात, ये श्रमणा ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित चक्षुरिंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुप्रवृत्ती ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षुरिंद्रियांविषयी सावधान राहा.
चक्षुरिंद्रिय संयमित ठेव. इतर इंद्रियाबाबतीतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात, श्रमणा, ये, हात राखून खात जा, खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्नभक्षण करावे. भोजनासमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात, श्रमणा, ये, जागृततेचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्ताच्या शुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा येरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्सर आणि एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि येरझारा घाल किंवा बसून आपले चित्त मनापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात, तो असा, श्रमणा, ये, जागृतता आणि स्मृती यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्र घालताना आणि वस्त्र आणि भिक्षापात्रे नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे राहताना, निद्रिस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात, श्रमणा, ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्यात असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगुहा असो, पर्वतगुंफा असो, स्मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशातील मोकळी जागा असो अथवा गवत पेंढ्यांच्या राशीजवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी घालून 4 प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापही साधलेला नाही, पण तो तसा साधण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांना मी असा क्रमाक्रमाने शिक्षण देतो. पण ज्यांना अहर्तपद प्राप्त झाले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपला जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळवला आहे, ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, पण गौतमा, मला एक सांग की तुझे सगळे शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात का, किंवा काहींना ते मिळवताना अपयश येते का? भगवान बुद्ध म्हणाले, ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते तर काहींना ते साधता येत नाही. पण गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखे थोर गुरु आहेत. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साधता यावे आणि काहींना साधता येऊ नये, असं का? ब्राह्मणा,
त्या प्रश्नाचे मी तुला उत्तर देतो, पण प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल असे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे का? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरं, मग या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणाने राजगृहाला जाऊन पोहोचतो. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे. ब्राह्मणा, मग मी काय करतो हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवतो. या सूक्तानुसार स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाहीत, ते फक्त मार्ग दाखवतात. आणि मोक्ष म्हणजे काय? मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापूर्वी जीवाला वाचवणे. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे रागलोभादी विकारांचा निग्रह. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषवतेचा दावा कधीही केला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसांसाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, पण आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावायचे आहे त्यांनी ही शिकवण मान्य केली पाहिजे, कारण ते जिव्होवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे सांगत दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. भगवान बुद्धांनी मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी असा कधीही दावा मांडला नाही. तो तर असं म्हणत असे की आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादातीत आहे असं त्याने कधीच म्हटलं नाही. ते म्हणत, माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सगळ्या माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. ते म्हणत असत की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. कोणीही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही. भाग दुसरा, भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी. इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकवले? भगवान बुद्धांची शिकवणूक कोणती? त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायांमध्ये किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे. काहींच्या मते त्यात विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम ही महत्वाची आहे. काहींच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांना सांगावयाचा गुप्त मंत्र आहे, तर इतरांना तो एक सगळ्यांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो. काहींच्या मते ती एक वृक्षदर्शन पद्धती आहे. काहींच्या मते तो केवळ एक गूढवाद आहे. काहींच्या मते ते एक ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे, तर काहींच्या मते हृदयातील सगळ्या वासना आणि भावना यांचा पद्धतशीर विरोध शिकवणारं ते एक शास्त्र आहे. बौद्ध धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्न मतांचा संग्रह करता येईल. ही मतभिन्नता आश्चर्यकारक आहे. यापैकी काही मतं एकांगी विचारवंतांची आहेत. असे लोक म्हणजे ज्यांना बुद्ध धम्माचे सार, समाधी, विपश्यना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे असं वाटतं ते लोक. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी जे लिहिलं त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. त्या लेखकांचा बौद्ध धम्म
हा एक मूळ अभ्यासाचा विषय नसतो. त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. त्यांच्यापैकी कोणीही बौद्ध धम्माचे अभ्यासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र असते त्याचेही ते अभ्यासक नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगावायचा नव्हता का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धम्माचे विद्यार्थी 2 मुद्द्यांना हवाला देतात. ते म्हणतात, भगवान बुद्धाने अहिंसा शिकवली, भगवान बुद्धाने शांती शिकवली. त्यांना आणखी असा प्रश्न केला की भगवान बुद्धांनी त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला का? भगवान बुद्धांनी न्याय शिकवला का? भगवान बुद्धांनी प्रेम मैत्री शिकवली का? भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य शिकवले का? भगवान बुद्धांनी समता शिकवली का? भगवान बुद्धांनी बंधुता शिकवली का? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात का? बौद्ध धम्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय क्वचितच उपस्थित केले जातात. माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यावायचा होता. तो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, पण ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनात अगदी गाडून टाकली आहेत. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केलेले आहे. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म या नावाने ओळखला गेला. त्याने तिसराही एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव. भगवान बुद्धांचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या 3ही वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे.